कोणतीही पावलं नाही, मला वाटतं हा सरकारवरचा राग आहे आणि आता लोक सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा रस्त्यावर उतरत आहेत। हे बघून मला आनंद आहे, म्हणून मी काल पण बोललो की त्यांच्यावर फोकस करा। राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाहीये, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरले आणि त्यांच्यात तो राग आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायला आम्ही उतरलोय आणि कुठे हात लावतात तुम्ही विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलोय। त्याला काही घाबरायची गरज नाहीये। कुठेतरी हे जे तरुण रक्त आहे ते चिघळलंय आणि ते सरकारला जाब विचारतायत। आता हा मोर्चा जो आपण सर सकाळपासून पाहतोय आणि जो सकाळचा मोर्चा चेंबूरमधला होता तो आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन घेतलाय, कशा पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना आता हाताळलं जाईल असं तुम्हाला वाटतं? कारण पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जातं। नाही, जसं आदित्यजी बोलले तसं एक मुंबई पोलीस खूपच आमचं सहकार्य करते, प्रोटेस्टर्सचं सहकार्य करते, त्याच्यामुळे त्यांना लगेच त्यांना पण सोडायचं। मी काल काही पोलिसांशी बोललो, ते बोलले आमच्या घरी पण मुलं बाळ आहेत, त्याच्यामुळे त्यांना डिटेन करून सोडणार आहेत। पण मला वाटतं की हे जे तरुण रक्त जे उतरलंय ते अतिशय उत्तम आहे आणि मला वाटतं असा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। ह्याच्यातच मी तुम्हाला ऍड करतो की जे मुख्यमंत्री ह्या गोष्टीला फेसलेस बोलतायत, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे। जिकडे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ज्या लोकांनी तुम्हाला बसवलं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांना तुम्ही फेसलेस म्हणून मोकळं होताय, ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे जरा। त्याच्यामुळे खूप गांभीर्याने घेतला पाहिजे हा विषय।